राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांना आणखीन एका न्यायालयीन लढ्यात यश मिळालंय. कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या प्रकरणात आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोकायुक्तांनी फेटाळून लावलेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी योजनेअंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी, ऑपरेटर स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आलंय. त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या संदर्भात मुख्य उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काल VSR व्हेंचर्सचे मालक रोहित सिंग यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यामध्ये रोहित सिंग हे वैमानिकाच्या बाजूला झोपलेले दिसतात. असाच बेजबाबदारपणा अजितदादांच्या विमान अपघातावेळी झाला होता का, असा सवाल आता जय पवारांनी केला. जय पवारांच्या या शंकेचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही समर्थन केलंय. या संदर्भात सरकारने VSR व्हेंचरचा मालक रोहित सिंगला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच अधिक चौकशीसाठी DGCAच्या अधिकाऱ्यांनाही सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संपूर्ण लढ्यात राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जय पवार यांच्या सोबत असल्याचं आमदार मिटकरी यांनी म्हटलंय. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारने रोहित सिंगला अटक न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लढा उभारतील असं आमदार मिटकरी यांनी म्हटलंय. देशासहित राज्यातील राजकीय पक्षांना राज्यसभा निवडणुकीचे वेध लागलेत. महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत एक जागा जिंकण्याची संधी आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचं निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडून हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये स्थानिक उमेदवारांना राज्यसभा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकच जागा जिंकण्याची संधी आहे. या जागेवर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. एप्रिल महिन्यात शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, रामदास आठवले, भागवत कराड, रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. राज्यसभेतील 7 जागांसाठी अर्ज करण्यासाठी 5 मार्च अंतिम तारीख आहे, तर निवडणूक 16 मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला झालेल्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोककळा पसरली. याच अपघातासंदर्भात अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत शंका उपस्थित केली होती. तसेच विमान कंपनीचा बेजबाबदारपणा सांगणारा पुरावा जगासमोर आणला होता. दरम्यान आता या व्हिडिओची दखल नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. त्या संदर्भात बोलताना हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला असून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल असं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहतायत. जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. आता फेब्रुवारीच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर येतेय. फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेलाय. मार्च महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये योजनेबाबत तरतूद केली जाऊ शकते. यानंतर लगेचच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या 4 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येतील असं म्हटलं जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, मात्र लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढलाय. अमेरिका, इस्रायल, तेहरानसह अनेक बड्या शहरात सातत्याने बॉम्ब हल्ले होतात. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या युद्धाचे पडसाद हे भारतावरही पडण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकार सतर्क झालंय. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना पत्र पाठवण्यात आलंय. यामध्ये इराणवर अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य हिंसाचारापूर्वी सतर्क राहा. याशिवाय राज्यांना भडकाऊ भाषण देणाऱ्या इराणी कट्टर समर्थकांची ओळख पटवावी असंही सांगण्यात आलंय. या पत्रात मध्य पूर्व आशियात सुरू असणाऱ्या युद्धानंतर भारतातील अनेक भागात होणाऱ्या विरोध प्रदर्शनाबाबत सतर्क केलंय. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबतही पत्रात उल्लेख करण्यात आला.
इस्रायल आणि इराण युद्धाचे चटके आता फक्त पश्चिम आशियालाच नाही तर जगभराला बसतात. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशाला त्याचे अधिकच नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. युद्धाला तोंड फुटून 4 दिवस झाले तर त्याची झळ आता देशातील सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसताना दिसतेय. भारतात पश्चिम आशियाशी होणारा मोठा व्यापार हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गे होतो. या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आहे. आता युद्धामुळे इराणने ही सामुद्रधुनी बंद केली आहे. परिणामी भारताचा जवळपास 50% व्यापार हा प्रभावित होण्याची शक्यता आहे. या सामुद्रधुनीच्या मार्गे भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. जर इतर मार्गे व्यापार करायचा ठरवला तर जहाजांचा विमा प्रीमियम वाढतो, माल वाहतुकीचाही खर्च वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम हा आयात निर्यातीवर होऊ शकतो. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर आता पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसागणिक अधिक चिघळली आहे. त्याचा परिणाम जगावरही दिसून येतोय. अशातच इराणवरील सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय. त्यांनी इराण-इस्रायल युद्धात गरज पडल्यास ते इराणमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याची आमची तयारी असल्याचं म्हणत या युद्धाची तीव्रता किती वाढू शकते याचा अंदाज जगाला करून दिलाय. ऑपरेशन एपिक फ्युरी वेळेच्या खूप आधी प्रगती करत असून ज्यामध्ये तेहरानचे डझनभर उच्च अधिकारी मारले गेलेत. तसेच जर मी ओबामाचा भयानक इराण अण्वस्त्र कायदा रद्द केला नसता तर 3 वर्षांपूर्वी इराणकडे अण्वस्त्र असती. हा आतापर्यंतचा सर्वाधिक धोकादायक करार होता आणि जर तो तसाच राहिला असता तर आज जग पूर्णपणे वेगळे असते. यासाठी तुम्ही बराक हुसेन ओबामा आणि जो बायडन यांना दोष देऊ शकता असं म्हणत ट्रम्प यांनी टीका केली आहे. अमेरिका आणि इस्रायल हे दोनही देश संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले करतात. त्यानंतर इराणने देखील अमेरिकेचा बदला घेण्यासाठी ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत त्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान हिची एक सोशल मीडिया पोस्ट चांगली चर्चेत आली आहे. हिनाने या पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलंय. ट्विटरवर पोस्ट करत हिनाने 2 फोटो शेअर केलेत. त्यापैकी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे तर दुसऱ्या फोटोत एक लहान मुलगा रस्त्यावर काठीच्या साह्याने टायर ढकलत असल्याचं दिसतंय. या फोटोसोबत हिनाने लिहिलं, ज्यांना हे व्यवस्थित चालवताही येत नाही ते एवढा मोठा देश चालवणाऱ्यांना प्रश्न विचारतात. जय हिंद. हिना खानने या पोस्टद्वारे मोदींवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलंय. T20 विश्वचषक 2026च्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना 5 मार्चला मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. याआधी 4 मार्चला दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सलग 3ऱ्यांदा लढत होणार आहे. 2022 इंग्लंडने तर 2024 भारताने विजय मिळवला होता. सध्या हेड टू हेड रेकॉर्डमध्ये इंग्लंड 3-2 ने पुढे आहे. त्यामुळे 5 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून ही आकडेवारी 3-3 अशी बरोबरीत आणण्याचा टीम इंडियाचा मुख्य प्रयत्न असेल. तर घरच्या मैदानावर हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी टीम इंडिया देखील सज्ज झाली आहे.